आहे नांदेडमध्ये? ते रात्री जवळपास 1:30 वाजता एक जे दोन रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की एक अनिल पंजाबी, साई लाला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चौहान असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे. तो असा दोन रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई स्क्वायर मॉल जवळ आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजित चौहान आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साई लाला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्या सोबत असतो असा दिसतो. तो एकंदरीत असा दिसतो की दोन ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या, जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या एमपीडीए मध्ये जेलमध्ये आहे. साई लाला सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी एमपीडीए मधून बाहेर आला होता. त्यांची जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि एमपीडीए 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे. दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजित चौहानवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होतात, फास्ट गुन्हे. त्यांच्या सोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा एमपीडीए ची कारवाई झाली होती, 2025 मध्ये बाहेर आला होता. तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता एमपीडीए आणि हद्दपार सारखा. आणि हा दोन्ही गँगची रायबलरी मध्ये ई स्क्वायर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज, हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली. हॉस्पिटल असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंट मध्ये झालेला. हॉस्पिटलमध्ये एकाचा फोन करण्यात आला. असं आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशन मध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजित चौहानचे भाऊ आणि वडील, जे अरिजित चौहानची डेड बॉडी मॉर्चरी मध्ये शिफ्ट होत होता, तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला. तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली. 2 एफआयआर होणार का सिंगल एफआयआर? 2 एफआयआर होणार, त्यामध्ये दोन्ही क्रॉस एफआयआर होणार मर्डरच्या आणि भागीनगर पोलीस स्टेशन हदमध्येच दोन्ही एफआयआर होईल, क्रॉस एफआयआर होईल. एक अरिजित चौहानची फॅमिलीची तक्रार आणि दुसरा जे आवेज किंवा अरबाज हा दोन्हीपैकी एक एफआयआर फिर्याद घेऊन आपण एफआयआर करणार. हॉस्पिटल मधल्या इन्सिडेंटचा एफआयआर होणार? हॉस्पिटलच्या इन्सिडेंट काय, आपण स्टार्ट ऑफ इन्सिडेंट जर बघू तो भागीनगर पोलीस स्टेशन ज्युरिस्डिक्शन आहे जिथे इंजुरी झाली आणि सबसिक्वेंट इव्हेंट तिथे आहे, म्हणून आपण स्टार्ट ऑफ जे इन्सिडेंट आहे ते बघतो आणि तो पण एफआयआर भागीनगर पोलीस. हे दोन्ही जे गँग आहेत ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती? दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक, हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूवी बघून ते बाहेर आला होता आणि ते जवळपास 1 ते 1:30 वाजे जे शो कम्प्लीट होतो त्या वेळ जे आहे त्याच्याच दौरान हा इन्सिडेंट झाला. काय आरोपी ताब्यात आहेत सर? जवळपास आपण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण मध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार.